शहराच्या जुन्या भागात राहणारे देशमुख कुटुंब बाहेरून खूप सुसंस्कृत आणि एकत्रित वाटायचे. मोठी वाडवडिलांची मालमत्ता, लाखो रुपयांची जमीन आणि एका जुन्या वसियतवर सुरू असलेला वाद, हे सगळं त्यांच्या घरात शांतपणे जळत असलेलं विष होतं. या प्रकरणाचा वकील होता ॲडव्होकेट अनिरुद्ध कुलकर्णी. प्रामाणिक, कडक शिस्तीचा आणि पैशाला न झुकणारा. देशमुख कुटुंबाला हेच खटकत होतं. अनिरुद्धला कागदपत्रांत एक धक्कादायक गोष्ट सापडली. वडिलांनी सगळी संपत्ती धाकट्या सुनेच्या नावावर केली होती, कारण तिने कुटुंबासाठी अनेक वर्ष त्याग केला होता. हे सत्य बाहेर आलं असतं तर मोठा मुलगा, सून आणि भाऊ सगळे रस्त्यावर आले असते. म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट धाकट्या सुनेपासून लपून ठेवण्याचे ठरवले. अनिरुद्धने स्पष्ट सांगितलं, कायदा बदलता येत नाही, सत्य न्यायालयात येणारच. त्या रात्रीपासून त्याला धमकीचे फोन येऊ लागले. एका पावसाळ्या रात्री न्यायालयातून परतताना अनिरुद्ध आपल्या कारमध्ये बसला होता. ओसाड रस्त्यावर अचानक कार थांबली. 2 अज्ञात माणसं आली आणि काही मिनिटात शहरातील प्रख्यात वकिलाचा निर्घुण खून झाला. पण पाकीट तसंच होतं. फोन कारमध्येच होता. फक्त वसियतीची फाईल गायब होती. तेव्हा संशयाची सुई देशमुख कुटुंबाकडे वळाली. सत्य उघड होतं. खुनाच्या दिवशी मोठा मुलगा शहरातच होता. ड्रायव्हरला पैसे देऊन खून करून घेतला गेला. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे धाकट्या सुनेलाही हे सगळं माहिती होतं, पण तिने घर वाचवण्यासाठी गप्प राहणं पसंत केलं. ॲडव्होकेट अनिरुद्ध कुलकर्णीच्या हत्येनंतर शहर शांत झालं होतं, पण पोलीस निरीक्षक मयुरी देशपांडे यांच्या मनात वादळ सुरू होतं. हा खून पैशासाठी नाही, हा भीतीतून केलेला आहे. ती स्वतःशीच पुटपुटली. खुनामागचा मास्टर माइंड कोण असणार? तपासात मयुरीला एक जुना CCTV फुटेज मिळाला. खुनाच्या आधी अनिरुद्ध देशमुख वाड्यात गेला होता. तिथे त्याचं मोठ्या सुनेशी विजया देशमुख सोबत तीव्र भांडण झालं होतं. विजयाचे शब्द अजूनही साक्षीदाराच्या आठवणीत होते. तुम्ही ती फाईल न्यायालयात नेली तर घरातला एकही माणूस वाचणार नाही. धमकी स्पष्ट होती. सगळे समजत होते की फक्त वसियतची फाईलच गायब आहे. पण अनिरुद्धच्या ऑफिसमधून एक पेन ड्राईव्ह सापडली. त्यात होते जुन्या वसियतची स्कॅन, एक ऑडिओ रेकॉर्डिंग आणि शेवटचा व्हिडिओ मेसेज. त्या ऑडिओमध्ये अनिरुद्धचा आवाज, जर मला काही झालं तर देशमुख परिवारातील कोणीतरी यामागे आहे. मयुरीने धाकटी सून स्नेहा देशमुख हिला चौकशीसाठी बोलावलं. स्नेहा रडत म्हणाली की मला सगळं माहीत होतं, पण मी बोलले असते तर माझं मूल, माझं आयुष्य सगळं संपलं असतं. तेव्हाच कळालं, स्नेहावर दबाव होता. तिला धमकी दिली गेली होती की वसियत उघड झाली तर तिच्या मुलाचा अपघात होईल. पोलिसांनी कुटुंबाचा जुना ड्रायव्हर रामूला पकडला. तुटलेल्या आवाजात तो म्हणाला, साहेब, मी फक्त गाडी चालवली. गोळी मारायचं काम दुसऱ्याचं होतं. रामूने नाव घेतलं, मोहन शेट्टी, एक सुपारी किलर, ज्याचा संबंध विजया देशमुखशी होता. सगळ्यात धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. तपासात समजलं, मोहन शेट्टीला पैसे विजयाने नाही तर घरातल्या सगळ्यात शांत माणसाने, आजोबांनी दिले. कारण आजोबांना वसियत बदलली गेल्याचं माहिती नव्हतं. त्यांना फक्त वर वाटत होतं की अनिरुद्ध घर फोडायला निघालाय. चुकीची माहिती, चुकीचा निर्णय आणि खून. मयुरी फाईल बंद करताना म्हणाली, या खुनात एकही माणूस निर्दोष नव्हता. कोणी खून केला तर कोणी गप्प राहून तो घडू दिला. लोकांनी गच्च भरलेलं दालन, एका बाजूला अनिरुद्ध कुलकर्णीचा फोटो फुलांनी वेढलेला, दुसऱ्या बाजूला देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात भीती, चेहऱ्यावर मुखवटे. सरकारी वकील मयुरी देशपांडे यांनी पेन ड्राईव्ह न्यायालयात सादर केली. ऑडिओ वाजला, जर मला काही झालं तर हे समजावं, वसियत खरी आहे आणि खरा वारसा स्नेहा देशमुख आहे. संपूर्ण दालन स्तब्ध झालं. आजोबांचा कबुली जबाब दिला. तेव्हाच आजोबा उभे राहिले. हात थरथरत होते. मला वाटलं तो घर फोडणार. मला माहीत नव्हतं की मी माझ्याच घराचा अंत करतोय. तो क्षण संपूर्ण कुटुंब मोडून टाकणारा होता. न्यायालयाने ठरवलं, सुपारी किलर मोहन शेट्टीला जन्मठेप सुनावण्यात आली. ड्रायव्हर रामूला 7 वर्षाची शिक्षा
आणि आजोबाला कठोर कारावासाची शिक्षा करण्यात आली. सगळ्यांना वाटत होतं आता स्नेहा मालमत्तेची मालकीण होईल, पण तिने न्यायालयात उभं राहून सांगितलं, माझ्या नवऱ्याच्या आणि घराच्या रक्तावर मला संपत्ती नको. तिने सगळी मालमत्ता अनिरुद्ध कुलकर्णीच्या नावाने ट्रस्ट करण्याचा निर्णय घेतला, गरजू लोकांसाठी. तो क्षण संपूर्ण कोर्ट उभं राहून पाहत होते. कथा इथे संपते असे वाटत होतं, पण नाही. कथेचा शेवट तर खूप भयावह होता. काही महिन्यांनी अनिरुद्धच्या जुन्या ऑफिसमध्ये नवीन वकील बसायला आला. पहिल्याच दिवशी त्याला टेबलावर एक चिठ्ठी सापडली. सत्य बोललंस तरी त्याची किंमत कुणीतरी चुकावतोच. त्या क्षणी पंखा अचानक फिरू लागला आणि भिंतीवर अनिरुद्धच्या फोटोवरची फुलं खाली पडली. तो फक्त भास होता का, की न्याय न मिळालेल्या आत्म्याची उपस्थिती? कायद्याने न्याय दिला, पण प्रश्न राहिलाच, रक्ताच्या नात्यांनी केलेला गुन्हा कधी खरंच शिक्षा भोगतो का? मित्रांनो, ही होती आजची कौटुंबिक वर्षासाठी वकिलाचा खून केलेली कथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.